मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आज आपण आलो आहोत एक प्रेरणादायी कथा घेऊन. मित्रांनो, ही कथा वास्तववादी आहे. मनात जिद्द असेल आणि कष्ट उपसण्याची तयारी असेल तर या जगात अशक्य असं काहीच नाही. सध्या 12वीच्या परीक्षा सुरू आहेत. यानंतर काही दिवसांनी निकालही लागतील. त्यावेळी आपण पाहतो की 12वी परीक्षेत अपयशी झालेली मुलं अत्यंत टोकाची निर्णय घेत असतात. पण आज जो किस्सा आपल्याला ऐकायचा आहे तो ऐकल्यानंतर निश्चितच आपल्याला एक प्रेरणा मिळणार आहे. मित्रांनो, कंधार तालुक्यातील गुंटूर या गावातील एक युवक आकाश सुरेश शिंदे हा शेतकरी पुत्र इयत्ता 12वीला 4 वेळा अपयशी झाला होता. पण असं असून देखील तो आता सध्या झालेल्या MPSCच्या परीक्षेमध्ये महसूल सहाय्यक पदी त्याची निवड झालेली आहे आणि तो शासकीय अधिकारी झालेला आहे. मित्रांनो, अपयशी होऊन सुद्धा त्याने जिद्द सोडली नाही. पठ्याने 4 वेळा 12वीची परीक्षा दिली आणि 5व्या वेळेमध्ये तो यशस्वी झाला. 2019 पासून तो MPSCची तयारी करत होता. मनात जर जिद्द असेल आणि कुटुंबातील इतरांचं सहकार्य असेल तर आकाश जसा करू शकतो त्याप्रमाणे आपणही करू शकता. अंगात जर आपल्या जिद्द असेल, मेहनत करायची तयारी असेल तर आपण कोणतीही असाध्य गोष्ट साध्य करू शकतो. हे आकाशने आपल्या नांदेड जिल्ह्यासाठीच नाही तर संपूर्ण युवकांना एक प्रेरणादायी असं कर्तृत्व दाखवून दिलेलं आहे. मित्रांनो, नुकताच छावा चित्रपट रिलीज झालेला आहे आणि त्यातील एक सुप्रसिद्ध असा संवाद आहे जो कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराजांमधला आहे. ते म्हणतात, मन की जीते जीत है, मन की हारे हार, हार गए जो बिन लढे, उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार. म्हणजे तुम्ही जेव्हा मनाने हारलेले असता तेव्हा तुम्ही काहीही करू शकत नाही. म्हणून आयुष्यात जर आपल्याला जिंकायचं असेल तर आपण स्वतः अगोदर मनाने खंबीर व्हावं लागतं आणि लढण्याची आपली तयारी ठेवावी लागते. तर मित्रांनो, गुंटूर या लहानशा गावातील हा युवक इतरांसाठी सुद्धा प्रेरणादायी झालेला आहे. आपणही आपल्या या 12वीच्या परीक्षेमध्ये अत्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी बजावा. जर यदाकदाचित तुम्हाला अपयश आलं तरी त्या अपयशाने खचून न जाता पुन्हा जोमाने तयारीला लागा आणि पुन्हा आपण यशस्वी व्हा. हीच या ठिकाणी मी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.